नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. याच प्रकारचे प्रश्न परीक्षांना विचारले जातात. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाने रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आता नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. त्यासोबतच प्रश्न कसा येतो की रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा पुरस्कार कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो स्वीडनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. स्वीडन या देशानं नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. पोल वॉल्ट प्रकारात 5.41 मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा कुलदीप कुमार कोणत्या राज्याचा आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, पोल वॉल्ट म्हणजे काय, तर खांबावरून पलीकडे उडी मारण्याच्या प्रकारामध्ये 5.41 मीटर उडी मारणारा कुलदीप कुमार हा मध्य प्रदेश या राज्याचा खेळाडू आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, मध्य प्रदेश. कुलदीप कुमार मध्य प्रदेशचा पोल वॉल्ट या प्रकारचा खेळाडू आहे. ठीक आहे. प्रश्न येतो की कुलदीप पवार हा खेळाडू कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे? तर कोणता? पोल वॉल्ट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे, प्रदूषण कमी करणं हा एक मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा आहे ती नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये कोणत्या प्राण्यांना दयामरण देण्याची परवानगी दिली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यानंतर रस्त्यावरील भटके कुत्रे आहेत त्यांना दयामरण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? आपण पाहिलेला आहे हा प्रश्न आधी पण. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार भारत हा 180 देशांच्या यादीमध्ये 157व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. या इंडेक्समध्ये भारत हा 157व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पार पडलेल्या दस्तलेख 2026 या संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती मे 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, प्रश्न येतो की दस्तलेख हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो? तर तो केला जातो भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये. आणि मित्रांनो, मे 2026 मध्ये या सरावाची 7वी आवृत्ती पार पडलेली आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. दस्तलेख 2026 ची 7वी आवृत्ती पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सने सुरू केलेल्या नवीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे नाव काय आहे? स्टेशनचं नाव आहे मित्रांनो रेडिओ हायवे पॅरेलल की. काय नाव आहे? रेडिओ हायवे पॅरेलल की. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणी सुरू केला आहे? आसाम रायफल्सनं. कोणत्या राज्यामध्ये? मणिपूरमध्ये. ठीक आहे. आणि कुठे? तर बॉर्डरवर. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे? या ठिकाणी पहा, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी पाण्याखालील सर्वात मोठा तिरंगा ध्वज म्हणजे भारताचा ध्वज फडकवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे पर्याय सी, अंदमान आणि निकोबार हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. उझबेकिस्तान येथे आयोजित 15 वर्षाखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2025-26 मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली? या ठिकाणी पाहायचं आहे, आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 कुठे आयोजित केल्या गेल्या? उझबेकिस्तानमध्ये आयोजित केल्या गेल्या. आणि मित्रांनो, यामध्ये भारतानं एकूण 27 पदकं जिंकली. किती? 27. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. पर्यावरण संतुलन आणि परागीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक मधमाशी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी
20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, वैद्यकीय संशोधन आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यामध्ये क्लिनिकल चाचण्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी कोणता दिवस पाळला जातो या ठिकाणी पाहायचं आहे. वैद्यकीय संशोधन आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी क्लिनिकल चाचण्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवस इंटरनॅशनल क्लिनिकल टेस्टिंग डे साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. दिवस कोणता आहे तो देखील 20 मे. दरवर्षी 20 मेला क्लिनिकल टेस्टिंग डे साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, मोजमाप विज्ञान म्हणजे मेट्रोलॉजी आणि अचूक मोजमापांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक मेट्रोलॉजी दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे. दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिवस आहे तो देखील 20 मे रोजी साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या अध्यादेशानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 33 वरून किती करण्यात आली. आता मित्रांनो, कालचा प्रश्न पाहिलाय, आज रिपीट होतोय कारण प्रश्नांची संख्या कमी होते. प्रश्न पुन्हा पुन्हा घेऊन आपण काय करायचं आहे, जास्त प्रॅक्टिस करायचं आहे. रोजच एकदम 30-40 चालू घडामोडी घडत नाहीयेत किंवा एवढ्या महत्त्वाच्या होत नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या आहेत त्यावर आपण प्रश्न घेतो, त्यामुळे काही प्रश्न रिपीट होत आहेत. आता प्रश्न काय होता, द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यादेशानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती झालेली आहे. 33 वरून 4 वाढले, किती झाले, 33 वरून 37 झाले, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय सी. ठीक आहे. त्यासोबतच आता याच्यामध्ये काय दिलंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हटलंय, त्यामुळे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश याच्यामध्ये समाविष्ट नाहीत किंवा सरन्यायाधीश याच्यामध्ये समाविष्ट नाहीत. आता पुढे पाहायचं, याच्यावरच प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याच्या नवीन अध्यादेशाच्या अंमलबजावणीनंतर सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या किती होणार आहे या ठिकाणी पाहायचं आहे. आता काय पाहिलं आपण, फक्त न्यायाधीशांची संख्या किती होती, 33 अधिक 4 वाढले झाले 37 आणि किती एक काय असतात, एक असतात सरन्यायाधीश. ठीक आहे. म्हणजे काय झालं तर याच्यामध्ये आणखी एक वाढला आणि झाले 38, म्हणजे काय झालं तर सरन्यायाधीशांची आधी संख्या किती होती, 34 होती, आता किती झाली, 34 अधिक 4 38, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, 20 मे 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक मधमाशी दिनाची थीम काय होती. थीम होती बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट. लक्षात ठेवायचं आहे, 2026च्या जागतिक मधमाशी दिनाची थीम होती बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 17, जागतिक मधमाशी दिन ज्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते आधुनिक मधमाशी पालनाचे जनक कोण आहेत. या ठिकाणी पहा, स्लोवेनिया या देशातील अँटोन जानसा यांना आधुनिक मधमाशी पालनाचे जनक असं म्हटलं जातं, म्हणजे या ठिकाणी पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 18, स्वच्छ ऊर्जा, कौशल्य विकास आणि सशक्त भविष्यासाठी टाटा पॉवरने कोणत्या देशाच्या ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे. या ठिकाणी पहा, ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन ही भूतान या देशातील कंपनी आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. टाटा पॉवरनं भूतानच्या ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, टाटा पॉवर आणि ड्रूक ग्रीन पॉवर यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या करताना भूतानचे कोणते पंतप्रधान उपस्थित होते. त्या ठिकाणी पाहायचं आहे, करार कोणामध्ये झाला, टाटा पॉवर भारतातील आणि ड्रूक ग्रीन पॉवर भूतानमधील. आणि मित्रांनो, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे या ठिकाणी उपस्थित होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर टाटा पॉवरकडून कोण उपस्थित होते, टाटा पॉवरकडून टाटा पॉवरचे CEO प्रवीर सिन्हा हे उपस्थित होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सप्टेंबर 2026 मध्ये कोणत्या परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या ठिकाणी पहा, ब्रिक्सच्या परिषदेसाठी व्लादिमीर पुतिन हे सप्टेंबर 2026 मध्ये भारतात येणार आहेत, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणती परिषद, ब्रिक्स परिषद. प्रश्न क्रमांक 21, 2026ची ब्रिक्स शिखर परिषद 11 आणि 12 सप्टेंबर रोजी कोठे आयोजित केली जाणार आहे, तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तारीख काय, 11 आणि 12 सप्टेंबर 2026.
प्रश्न क्रमांक 22, देशातील सर्वात मोठे रेडिओ नियंत्रण विमान गरुड कोणत्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे? या ठिकाणी पहा, देशातील सर्वात मोठं रेडिओ नियंत्रित विमान गरुड हे MIT ADT विद्यापीठ पुणे यांनी बनवलेलं आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, MIT ADT विद्यापीठाने बनवलेल्या गरुड या रेडिओ नियंत्रित विमानाचे वजन किती आहे? तर 261 किलो आहे. किती? 261, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, नुकतेच 19 मे 2026 रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेले भुवनचंद्र खंडुरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? त्या ठिकाणी पाहायचं आहे, भुवनचंद्र खंडुरी हे उत्तराखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री देखील होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांनी राजकारणात येण्यापूर्वी भारतीय सैन्यात कोणत्या पदावर सेवा बजावली होती? मित्रांनो, राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय सैन्यामध्ये मेजर जनरल होते आणि पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यासोबतच ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री देखील राहिले आहेत. प्रश्न क्रमांक 26, नुकत्याच पार पडलेल्या भारत नॉर्डिक तिसऱ्या शिखर परिषदेत भारताव्यतिरिक्त किती नॉर्डिक देशांनी सहभाग घेतला? याच्यामध्ये भारताव्यतिरिक्त आणखी 5 देश सहभागी होते. ठीक आहे. एकूण किती झाले? भारतासह 6 देश आणि भारताव्यतिरिक्त 5 देश. कोणते कोणते 5 देश सहभागी होते? तर नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड हे 5 देश त्या ठिकाणी सहभागी होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. आता एकूण देश किती? 6. भारतासह 6. कोणते कोणते? सर्वात पहिला आपला भारत, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड एकमेकांना लागूनच आहेत देश. प्रश्न क्रमांक 27, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 2026चा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पाहायचं, 2026चा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आहे तो स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झालेला आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम लेखक म्हणून कोणाला गौरवण्यात आले? सर्वोत्तम लेखक म्हणून प्राजक्त देशमुख यांना गौरवण्यात आलेलं आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम व्यावसायिक संगीत नाटक कोणतं ठरलं आहे? सर्वोत्तम व्यावसायिक संगीत नाटक कोणतं ठरलं? तर बोलविता धनी, पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे, आता हे पुरस्कार सोहळा आहे किंवा हा जो परिषद आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 2026, याच्यामध्ये कोणते कोणते पुरस्कार दिले गेले? जीवनगौरव पुरस्कार स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर, सर्वोत्तम लेखक प्राजक्त देशमुख, तसेच सर्वोत्तम व्यावसायिक संगीत नाटक बोलविता धनी. ठीक आहे. तसेच पुढे पहा, शेवटचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 2026च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? तर आनंद इंगळे यांना मिळाला. लक्षात ठेवायचं आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 2026च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्कार आनंद इंगळे यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, पुरस्काराचं नाव आणि मिळालेल्या प्रकारचे पुरस्कार आणि विजेत्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, लिहून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.